चला स्पीड अप करा. व्हेरी फर्स्ट बॉल मयूर गरत शिवकरच्या विरोधामध्ये ब्राह्मण खरवले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल सुंदर बॉल, अप्रतिम गोलंदाजी तेजू पाटीलच्या अगेन्स्ट हा बॉल आपण पाहिला. गुड लाईन स्पॉटला आपण पाहतोय पूर्णपणे पकडून ठेवलाय आणि टप्पा पडल्यानंतर चांगलं इलिगेशन बॉलला पाहायला मिळालंय. मयूर गरत मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी. पहिला बॉल डॉट बॉल न सुरुवात. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय राईट हँडेड बॅट्समन समोर तयार आहे. आडव्या बॅटनं खेळलेत, गॅप मधून बॉल लॉंग स्टॉप मध्ये आपण पाहतोय दमदार फटका 4 रनसाठी चौकार. अक्रॉस दी बॅट खेळले तेजू पाटील समोर आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल तिकडे खोलात टाकायचा प्रयत्न होता. थोडा छान पद्धतीनं स्ट्रोक देखील एक्झिक्यूट आणि या खेळाडूच्या बॅटमधून आपण 4 धावा येताना पाहिल्या तिकडे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. 4 धावसंख्या आपण पाहतोय. अकाउंट ओपन झालं टीम शिवकरचं. मोठ्या चर्चांना उधाण आलंय. टॉपचे घोडे आपण पाहतो आता व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये आमचे डीजे नितीन आणि त्यांच्यासोबत अविनाश वाघ. चर्चा जरूर करू आपण याबद्दल. इथे पहा हा बॉल पूर्णपणे मिस झालाय खेळाडू. गुडघ्याचं बाशिंग आता खांद्याला नाहीतर डोक्याला बांधायचे चर्चा आहे तिकडे. आणि पुढल्या वर्षामध्ये अविनाशची हल्लत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. तिथे 21 लाईव्ह इव्हेंट असेल, पूर्ण सगळं टेलिकास्ट करू आपण, तोही फ्री ऑफ कॉस्ट. जागृती स्पोर्ट चे ब्रँड अँबॅसिडर आहेत अविनाश. आजिवली राईट ऑनला खेळले तिकडे पार क्लोज आहे. डिसिजन की नाही हा प्रश्न असेल. मयूरनं आपण पाहतोय अगदी यस्ट्या पूर्णपणे विस्खलित केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. रनआउटची चान्स तिकडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफाय मुख्य पंचांनी केलेला आहे. 4 धावा धाव फलकावरती आपण बघितल्या तिकडे. त्यानंतरचा हा एक चांगला थ्रो. मयूर नॉट आउट आहे. सेफ आहेत खेळाडू तिकडे. टोटल धावा झालेत 6 धाव फलकावरती आपण पाहतोय. टीमच्या टोटलमध्ये 0चा लॉस. तेजस पाटील 4 मध्ये 6चं योगदान दिलं आहे. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मयूर मात्र नॉन स्ट्राईक एंडला. ब्राह्मण करवले संघ आज मैदानामध्ये खेळतोय आणि पाटील राखे म्हणून आपण पाहतोय आज आपल्याला भेटलेला आहे ते योगेश पाटील आणि संदीप पाटील. अगदी आपण पाहतोय डोळ्यात तेल घालून या सामन्याचा आनंद आणि भरपूर वाट देखील त्यांनी पाहिली. मध्यरात्रीचा सुमार आता पहाटेमध्ये देखील आपण कन्वर्ट होताना पाहतो. 3:49 झालेत आणि तरी देखील आपण पाहतो आज संघाची पाठराखण त्यांची चांगली पाहायला मिळते. त्यांचंही कौतुक आणि त्यांचं स्वागत करू. विनंती यायचा पण व्यासपीठावरती. मॅचकडे आपण जरूर जाऊ. यस्ट्या पूर्णपणे डिस्ट्रॉय झाल्या होत्या. त्यांचा सेटअप सुरू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण तेजस पाटीलला बघतोय जिकडे 6 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत चांगलं दिलंय. मयूर म्हात्रे आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडवरून तो हल्लाच नाही, कारण समोरून तेजू पाटील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं काम हाताळतोय संघासाठी. चांगला खेळाडू आहे, चांगला कॅलिबरचा आपण पाहतोय गुणवत्ताधारक फलंदाज. ज्यावेळेला ब्राह्मण करवले संघ चांगल्या धावा उभारतो त्यावेळेला त्या धावा डिफेंड करण्यासाठी मग त्यांच्याकडे एक पॉवरफुल पॅकेजिंग गोलंदाजी आहे आणि त्यामध्ये तेजू पाटील म्हटलं तर परफेक्ट पॅकेज प्लेअर त्यांचा. स्ट्राइक एंडला राईट हँडेड बॅट्समन समोर पाहतोय. गोलंदाज मयूर गरत तयार. ओ द विकेट ही गोलंदाजी सुरू आहे. हा बॉल पंचांकडे लाऊड शाऊट आहे. आपण पाहतोय महत्वाचा विकेट. LBW लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. हा धक्का आहे तो म्हणजेच टीम
ब्राह्मण करवलेला पहिला फलंदाज आपण पाहतोय बाद झालाय. तेजू पाटीलच्या खेळीचा अंत. परफेक्टली आपण पाहतोय मधल्या एसटी वरती सापडले. तिकडे पहा लाऊड शाऊट किती मोठा होता. उत्तम पाटील 40+ खेळाडू. इच्छा नाही आहे संघाचे खेळाडूही सोडत नाहीयेत. ते म्हणतात तुम्ही गेलात तर मग आमचं काय होणार. याचं अनेकदा आपण पाहतो. सहा धावा धावफलकावरती. तिकडे एकचा लॉस आपण पाहिला. पहिला आपण पाहतोय फलंदाज बाद झाला. 6ला 1 विकेट पडल्या. स्ट्राइक एंड बॅट्समन राहुल पाटील भाई जागृती स्पोर्टचे सर्वे सर्वा. हा बॉल आपण पाहतोय तिकडे 1 रन घेताना आपण पाहतोय खेळाडूला. आपण जरूर पाहू इकडे तिसऱ्या पंचांकडे. विमकसाठी बॅटिंग टीमसाठी हो पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं त्यांनी. ऑनफिल्ड अंपायर सोबत जातात तिसरे पंच आणि सांगतात फेअर बॉल आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. जिकडे एकचा लॉस आपण पाहतोय. टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग करायचा निर्णय आपण पाहतोय टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. सहारा शिवकर आज मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना खेळताना पाहतो. 7 रन्स प्लस 1 विकेट. अगेन्स्ट मध्ये क्रिशा 11 ब्राह्मण करवले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान सहारा शिवकर मैदानाच्या आतमध्ये. दोघांमध्ये बॅटल आणि 2 संघ आपण पाहतो एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड ऑफ विकेट. बॉल कट केलाय तिकडे गॅप मधून. बॉल थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. फर्स्ट स्लिपला सखोत बॉल गेलाय अगदी वेगानं. जय्यत तयारी होती या चौकाराची राहुल पाटील यांची आणि तेवढा चांगला फटका देखील. लेट कटचा फटका. लेमन कट स्ट्रोक ओनली ऑन आपण पाहतोय नजाकत दाखवली. क्या बात आहे. ओ फर्स्ट स्लिपला देखील बीट केलाय आणि 4 धावा आपण पाहतोय. निलेश महाराज ढवले यांचे सुपुत्र आपण पाहतो. आमच्यासोबत आज 12th मॅनची भूमिका आहे. निशांत ढवले आणि उद्या सकाळी त्याचा आपण पाहतोय. उद्या म्हणजे आज सकाळी गणिताचा पेपर आहे आणि गणिताच्या पेपरमध्ये लिहायचं काय. जय श्रीरामली. मॅच कडे आपण जाऊ. 11 धावा धावपळकावरती एकचा लॉस. राऊंड द विकेट. सुंदर बॉल सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन हीच ओळख आहे या खेळाडूची. हो सुपर. समोरून आपण पाहतो अगदी टर्न केलाय बॉलला. वाईट साठी मागणी होती परंतु पंचांनी फेटाळलं. कारण आपण पाहिलं की अगदी मधल्या स्टंपला बॉल रिलीज झाला आणि त्यानंतर आपण पाहतो ऑस्ट्रेलिया थोडा बाहेरून गेलाय. योग्य निर्णय पंचांचा देखील. 11 धावा धावफलकावरती एकचा लॉस. पुन्हा एकदा बॉल. फिरकी पट्टू गोलंदाज संदीप पाटील आणि संदीप पाटीलची गोलंदाजी आपण बघतो. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा धावफलकावरती 11. 1चा लॉस आहे. 9 चेंडूंचा खेळ आपण पाहतो आतापर्यंत संपलाय. सरासरी 7.33 ची. गोलंदाजी एक प्रमुख ताकद या सहारा शिवकर संघाची यात काही मात्र शंका नाही आहे. समोरून आपण जर विचार केला टीमला आपण पाहतो ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये 11 धावा झाले. धावफलकावरती एकचा लॉस. इवन सरपंच आनंद दत्तात्रय ढवले यांचा देखील आपण पाहतोय नामकरण टी शर्ट्स वरती. चांगले पाठीराख आहेत आणि एक क्वालिटी मिळून पॉलिटिशियन देखील.
शिवकरला नवीन उजाला दिला त्यांनी. टप्पा बघा, खूप छान खूप छान, काय गोलंदाजी आहे. मॅजिकल स्पेल टीमसाठी आपण पाहतोय खेळाडू देतोय संदीप पाटील. चर्चा राहिली या गोलंदाजी यंदाच्या हंगामामध्ये आणि काय गोलंदाजी तो करतो पा. नवीन चेंडूला देखील या पद्धतीनं तो वळण देतो गोलंदाजी करत असताना. फिरून खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलाय. वन्स अगेन आपण पाहतोय हा बॉल देखील तेवढा सुंदर, फिरकीचा बॉल आणि आपण पाहतोय तेवढा सुंदर बॉल. क्या बात आहे, अद्भुत गोलंदाजी. 11 धावा धावफलकावरती, 1चा लॉस आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल आता बाकी आहे. 11 धावा. पुढचा बॉल, खेळाडू तयार. पुन्हा एकदा स्विंग केलाय. वन्स अगेन हा बॉल ब्रश झालाय डोलांवरती अगदी विकेट किपरच्या. तोपर्यंत धावा घेतल्या तिकडे, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. थोडी आपण पाहतो दुखापत झाली. आता वरून बॉल आपण पाहतोय, बॉलला हाईट मिळाली. असा एक चेंडू आपण पाहिला, बॅटला ब्रश होऊन ज्यावेळेला बॉल चढतो आणि अगदी आईस वरती जाऊन ढकलतो ना, त्यावेळेला तो बॉल जास्त लागतो. हा बॉलही तसाच लागलाय मी म्हणेन, त्यामुळे इजा थोडीशी सांभाळून घ्यावी लागेल. कालच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये देखील एक चेंडू बॅटवर ब्रश होऊन आमच्या डोळ्याला लागला होता. त्यानंतर अगदी थेट डॉक्टरकडे जावं लागलं आणि त्यांच्याकडून सुजाव. हा अंपायर लास्ट रन 22ची होती, बॅट कट 22ची होती. धावा टोटल आपण धावफलकावरती इथे पाहू, त्या म्हणजेच 12 धावा धावफलकावरती शिवकर संघाच्या. ट्वेल्व रन्स आपण पाहतो धावफलकावरती लागल्यात सध्या. ओव्हर नंबर 2 संपली आहे. तिसऱ्या षटकासाठी आता इथून अजय भगत या गोलंदाजाकडे जाण्याचा निर्णय शिवकर संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. अजय भगत हा देखील एक चांगला खेळाडू. ओ द विकेट, लॉंग ऑन टार्गेट आहे. मयूर गरजच्या डोक्यावरून बॉल ऑन साइडला भिडकावलेला. अजून एक धमाका, वन बाउन्स ऑफ द टॉप. राहुलभाई पाटील यांच्या बॅटमधून निघालेला चौकार. सुपर फटकेबाजी, फुल टॉस बॉल होता, ऑनला खेळलेत. छान फलंदाजी पाहायला मिळते. या फलंदाजी देखील ही चर्चा आपण पाहतो राहिलेली आहे, यात काही मात्र शंका नाही आहे. 7.38च्या सरासरीनं आपण पाहतोय आता संघ मैदानामध्ये प्रवास करतोय. उत्तम पाटील या स्टँडच्या मागून बिहाइंड द स्टंप आपण पाहतोय प्लॅनिंग ते करतात. हाही फुल टॉस बॉल. आता फिल्डर आहेत वैभव आणि चांगला संकेत, आणि संकेतच्या माध्यमातून चांगला झेलपा. क्या बात आहे. मिस्टामिंग स्ट्रोक झाला, परंतु फटका छान होता. एलिगेशन थोडं कमी होतं, फोर्स कमी अप्लाय झाला फटक्यामध्ये. आणि आता आपण पाहिलं की फलंदाज राहुल पाटील भाईंना बाद व्हावं लागला. धक्का बसलाय टीम ब्राह्मण करवलेला आणि तंबूचा रस्ता त्यांना दाखवला जातो. वैभवनं छान आपण पाहिलं, जज केलं, स्टॉप केलं आणि कलेक्ट देखील केलं. अन्यथा या मैदानावरती जेल सुटताना देखील आपण भरपूर पाहिलेले आहेत. माफ करा, संकेत होते आय थिंक, तिथे नावामध्ये थोडेसे गल्लत होते. आरवी हे नाव आपण पाहतो तो प्रिंट करतो नियमितपणे जर्सीवरती, आणि जर्सी नंबर 1 नियमितपणे राहिला त्याचा. साई पाटील आता नवीन फलंदाज मैदानामध्ये. ॲज अ लीडर आपण पाहतोय ते सध्या मैदानामध्ये असतील, कारण मधल्या फलीमध्ये आता विकेट आल्या, त्या विकेट्सला कुठेतरी आता धरून फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण दडपणाचं क्रिकेट थोडं चालू आहे आणि त्यामध्ये शिवकर संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आहे. 16 रन्स धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय टीम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये आणि डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय दर्जेदार षटकार. प्रज्योत आय थिंक डाऊन द ग्राउंड होते, बॉल लँड त्यांच्या थोडासा अलीकडच्या बाजूला झाला आणि कॅमेरामध्ये प्रॉपरली आपण पाहतोय ती क्षणचित्रे टिपले गेलेत. पा डिरेक्टली आपण पाहतोय फ्लॅट होते, आता ते स्ट्रेट झाले. बचाव करणं आता गरजेचं आहे मित्रांनो. रात्रीचा हा खेळ आहे,
ना रात्रीला खेळ होऊ शकतो. 22 धावा धावफलकावरती 2-22 आपण विकेट पडलेला पाहिल्यात. चांगली सरासरी मेंटेन सध्याच्या घडीला. एक सिंगल येईल, सिंगलला धावफलक पुढे जमा आपण पाहतोय मागे. बॅकिंगसाठी ओव्हर नंबर 3 सुरू असताना अजयनं 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 11 खर्च झालेत. अजयवरती आपण हल्ला चढताना बघितला होता साई पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. मयूर म्हात्रेला अखेरकार स्ट्राईक मिळाले. आता सुरुवातीला आपण पाहतो ओपनिंगला खेळाडू मैदानामध्ये आलाय आणि मयूर म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. आतापर्यंत एका चेंडू खेळला नाहीये. त्यामध्ये आपण जर विचार केला आता फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ॲज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये आला आणि त्यामध्ये आतापर्यंत चेंडू न खेळणं हे मी म्हणेन ब्राह्मण करवल्याचं थोडंसं दुर्भाग्य आहे. ऑनला खेळलेत, फिल्डर मिड विकेटला तैनात आणि सँडी पाटील यांच्या डोक्यावरून हा बॉल आपण पाहतोय. शानदार धमाकेदार षटकार. फास्टर्स वरती अटॅक चढवतात क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाचे खेळाडू आहेत. काही मात्र शंका नाही, स्पिनर हा त्यांचा थोडासा वीक झोन राहिला. त्यामुळे या ओव्हरमध्ये धाबा आपण पाहतो बनवण्यासाठी ते सक्षम पाहायला मिळाले. अजय भगत वरती आपण पाहतो त्यांचा अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावरती 2चा लॉस आहे सध्या. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 40 पर्यंत पोहोचण्याची शक्यता, कारण 10.2च्या सरासरीनं ते मैदानामध्ये फलंदाजी करतात. लास्ट एक बॉल या षटकामधून आपण पाहतोय बाकी आणि टोटल 7 बॉलचा खेळ आता बॅलन्स आहे. टार्गेट सेट करण्यासाठी ब्राह्मण करवले या संघाकडे. समोर फलंदाज मयूर म्हात्रे. अजय तयार. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फॉलो थ्री मध्ये स्वतः अजय भगत आणि चांगला वेल जज झेल. कुठली चूक नाहीये. तिसरा धक्का आपण पाहतोय दिलाय टीम ब्राह्मण करवलेला आणि त्यामध्ये फलंदाज पाहत होतो. विकेट मिळाली टीम शिवकरला सह आपण पाहतोय गोलंदाज अजय भगतला. शेवटच्या बॉलवरती आपण त्याला विकेट ठेवताना पाहिलं. अशा 2 विकेट त्यानं संपादन केल्या. 17 आल्या या ओव्हरमधून. 29 धावा धावफलकावरती. साई 7 वरती खेळतोय. पहिल्या आपमध्ये आपण पाहतोय मयूर म्हात्रे जो सलामीवर म्हणून मैदानामध्ये आला होता त्याला मात्र विकेट गहाल करावी लागली. जलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. एकोणतीस धावा धावफलकावरती. 3चा लॉस आपण सध्या पाहतोय. 9.67च्या सरासरीनं चाललेत. लास्ट एक ओव्हर बाकी आहे. चांगली धावगती सध्या उभारलेल्या आहे. गोलंदाजीसाठी वैभव पाटीलचा वापर आता शेवटच्या ओव्हरसाठी. मध्यम गतीचा गोलंदाज, कधी वेगानं देखील गोलंदाजी करतो. मागील मॅचमध्ये आपण या गोलंदाजी चर्चा केली होती की समोर आता लेफ्ट हँडेड बॅट्समनचं कॉर्डिनेशन त्याच्या समोर आहे. पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. टॉससाठी आम्ही चिंचपाडा आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये पाली या संघाला इथे इन्व्हाइट करतोय. आपण टॉससाठी यायचं आहे. सिंगल आपण पाहतो तिकडे येईल. 1 धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाते. 30 धावा धावफलकावरती. 3चा लॉस सध्या पाहायला मिळालाय. या पुढे जो सामना होईल त्याच्यानंतर एक शो मॅच देखील आहे. वाघाची वाडी आणि ठाऊरवाडी यांच्यामध्ये ती मॅच आपण पाहणार आहोत. अविनाश उद्या फक्त एवढी काळजी घ्या की जे सामने आहेत ते 7 पर्यंत तरी चालू करा प्लीज. टीमला बोलवणं तुमचं काम आहे. आम्ही सगळे नंबर्स तुमच्याकडे दिलेत. ओ द विकेट. फुल टॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये. मयूर करत बॅकिंग साठी. 1 धाव घेताना आपण पाहतोय. या फॉलोथ्रीमध्ये अडवायचा प्रयत्न जरूर केला होता वैभव पाटीलनं. बॉल अडवणं थोडंसं अशक्य होतं. निशांत सांगतोय की हा बॉल अडायला पाहिजे होता. 1च धाव आली असती. मयूर मात्र नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. या दर्शन आता नॉन स्ट्राईकला आलाय. स्ट्राईकला साई पाटील. त्यामुळे साईला स्ट्राईक मिळाली आहे हे त्याला माहिती आहे. आणि साई चांगला फलंदाज आहे. 3 मध्ये 8चं योगदान त्यानं दिलं आहे. संघाचा आपण पाहतोय मधल्या फलीतीला एक विध्वंसक खेळाडू आहे जो धावा बनवण्यासाठी नियमितपणे सक्षम राहतो. आता त्याच्याकडे आपण पाहतोय सर्वांचं लक्ष. षटकामधून आता 4 चेंडू शिल्लक आहेत. वैभव पाटीलचा लास्ट ओव्हर थ्रिलर करायचा त्याचा प्रयत्न राहील. ओ सुपर बॉल. सुपर बॉल. स्विंग अँड मिस. एक नजाकत आपण पाहतो गोलंदाजीमध्ये. आणि बॉल ज्या वेळेला आपण पाहतोय अगदी त्यांच्या रडारमध्ये आला नाही तर हलकीशी स्माइल बॅट्समनच्या आपण पाहतोय. कारण तसाच आपण पाहतोय थोडासा कटर लाईनचा बॉल देखील समोर आला होता. व्हेरिएशन ज्या वेळेला आपण गोलंदाजी करताना पाहतो अशी समीकरणं जडतात आणि पाहायला मिळतात. मग IPLs मध्ये आपण असे पाहतो. त्यामध्ये एक खेळाडूचं नाव अर्जुन घेऊ आपण, लसित मलिंगा. त्याच्यावरती ज्या वेळेला षटकार जायचा ना त्यावेळेला हा खेळाडू आपण पाहायचो की स्माइल करायचा तो.
इथे पाहायला मिळेल वाईटचा इशारा पंचांचा. एक एक्स्ट्राची धाव आपण पाहतोय आज. भागणे सरांना आपण पाहतोय ऑफिशियल्स पंच म्हणून, मुख्य पंचांची भूमिका त्यांची आहे. स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण पाहतोय प्रवीण पवार सर आणि द्वारकानाथ चोरगे सर देखील आपण पाहतो आज या आपल्याला पॅनलमध्ये पाहायला मिळतात. एक लुडो मास्टर पंच आमच्याकडे आहेत, स्क्वेअर लेग रेफरी म्हणून ते काम करतात. हवेमध्ये खेळला फिल्डर आहे तिकडे, पॉइंटला कुठली चूक नाही आणि चांगला झेल. बॅट्समन होईल बाद. हा धक्का आपण पाहतोय टीमला बसलाय. 33 वरती चौथा फलंदाज बाद होतोय. टीम ब्राह्मण करवलेचा दर्शनच्या खेळीचा अंत आणि हा धक्का टीमला. छान गोलंदाजी सध्याच्या घडीला. सन्मानजनक धावसंख्या देखील उभी केली टीमनं, परंतु या ओव्हरमध्ये धावाच आल्या नाहीयेत, 4च आल्यात फक्त. 29 पासून 33 पर्यंत पोहोचले. लास्ट 2 बॉल आता शिल्लक आहेत टार्गेट सेट करण्यासाठी टीम ब्राह्मण करवलेकडे, आणि त्यासाठी त्यांनी इन्व्हाइट केलंय बॅट्समन विजयला. विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला विजय पवार माहिती आहे, पिसारवे संघाचा एक ताकदवर खेळाडू. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत मॅचेस मध्ये. आपण पाहतोय 2 मॅचेस तो आतापर्यंत खेळलाय, परंतु एकही आपण पाहतोय बॉल तो खेळला नव्हता. 2 मॅचेस खेळला तो. आता विजय मैदानामध्ये आलाय आणि विजयसाठी आपण पाहतोय आमच्या हर्षल म्हात्रे यांच्याकडून, औषध गवते यांच्याकडून आपण पाहतोय, नेरे यांच्याकडून आपण पाहतोय या प्राइस आलाय 2 ला 2 सिक्सेस, 2000 रुपयाचं बक्षीस. वाईटचा इशारा तिकडे. रन मिळेल इथे, अतिरिक्त चेक. हर्षल गवते यांच्याकडून आपण पाहतोय विजयसाठी सलग 2 षटकार, 2000 रुपयाचं बक्षीस. कन्झिक्युटिव्ह 2 सिक्सेस, गेट ऑफर 2000 रुपीज. स्ट्राइक एंड लेफ्ट हँडेड बॅट्समन विजय. विजय साठी हा बॉल आपण पाहतोय स्ट्राइक, आय थिंक रोटेट इथे पाहायला मिळेल. वाईटचा इशारा पंचांचा. सोनेपे सुहागा. एक्स्ट्राची रन खात्यामध्ये. टोटल धावा 35 आता धाव फलकावरती. 36 या ओव्हर मधून आपण वाईट बॉल जास्त येताना बघितले. ओमकार केनी, ओमकार केणी आपल्याला पाहायला मिळेल. ओमकारचा आतून एक इशारा आला होता, आपण पण चेक करू. आपला 12वा खेळून ती तुमची चुकी आहे, तुम्ही तो आणायला पाहिजे. तुम्हाला मी म्हणेन हक्कच नाहीये, तुम्ही बाहेरून आतून बाहेर नाही येऊ शकत आहे. हा 2 वाजता सामना लागेल तर मग खेळाडू उठवणे कठीण आहे. 36 धावा लास्ट 4चा सध्या मैदानामध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर साई पाटील. 36 लास्ट 4चा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वैभव यॉर्कर लेनचा बॉल फॉलो थ्री मध्ये स्वतः आपण पाहतोय. एक धाव तिकडे घेताना आपण पाहू शकतो. साईचा जरूर अटेम्प्ट आहे की मला स्ट्राईक हवे, परंतु नाही. विजय आता आपण पाहतोय स्ट्राईकला येईल. 5 मध्ये 9 साई पाटीलनं जमा केल्यात संघासाठी. 37 धावा धाव फळकावरती आपण पाहतोय. लास्ट एक बॉल आहे. या एक बॉलला जर आपण पाहतोय 6ची दिशा दिली तर मग 500 रुपयाचं बक्षीस आहे आता हर्षल गवते यांच्याकडून. ही दोस्ती आहे, ही यारी आहे, हा यारा नाही. आय थिंक शिर्डी ट्रिप त्यांनी केली होती. हवेमध्ये बॉल फॉलो थ्री मध्ये आणि आपण पाहतोय हा आपण पाहतोय फलंदाज आता इथे बाद होतोय. हर्षल सांगतायत आय एम फुल्ली अग्री विथ यू. एकूण धावा टोटल
टेलचा कॉल आहे आणि इट्स अ टेल. यस, टॉस जिंकलाय गावदेवी पाली या संघानं. अभिनंदन. चला, डावाला सुरुवात होते. मॅच कडे आपण जाऊ. अविनाश वाघ. राउंड द विकेट. वीर. सुरुवात चांगली. पहिला बॉल, निर्धाव बॉल न सुरुवात. तेजू पाटील. मी चर्चा केली होती या गोलंदाजाची की हा गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे, का घाटणीचा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे चांगली शैली आहे गोलंदाजीमध्ये. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो परफेक्ट पॅकेजिंग आपल्या टीमचा. त्याचं षटक पॉवर प्ले मध्ये जर समोरल्या फलंदाजांना डॉमिनेट केलं, डॉमिनेट कसला थांबेल तो मयूर घरात कसलाच ना. ऑनला ठोकलाय षटकार. सुपर फटका. ऑन साईडला आपण पाहिलं जो बॉल होता अगदी समोर आला आणि समोरच्या बॉलला तितक्या चांगल्या पद्धतीने हाताळला. ऑनला षटकार पाहायला मिळाला. मयूर घरात वेगळ्याच लयमध्ये यावर्षी आपल्याला तो पाहायला मिळतो. चांगल्या लयमध्ये आहे आणि चांगला खेळ त्याचा आपण तिकडे जरूर पाहतो. सूरज.
22 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मॅचकडे आपण जाऊ. गोलंदाज तयार होईल. तेजू द विकेट. लीडिंग एज. महत्वाचा विकेट टिपण्याची नामी संधी चालून आली होती. ही मोठी चूक घडली आहे आणि बॉल आपण पाहतोय बघता बघता आपल्याला सीमेच्या नजदीक जाताना पाहायला मिळाला. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्यात 2 फलंदाजांनी. हा झेल सुटणं आता संघासाठी मी म्हणेन हाराखिरीच आहे. झेल टिपणं सोपं होतं. अगदी मूनवॉक होता. माफ करा, केक वॉक होता. मूनवॉक नव्हता, परंतु केक वॉक कधीचा मूनवॉक झाला हे कळलं नाही. आणि जो बॉल आहे तो मात्र आपण पाहतोय इथून हातामधून बॉल अगदी आपण पाहतोय सुटला गेला. थोडा सरावाचा अभाव. त्यानंतर जवळपास आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक बॉल गेला होता. लास्ट मोमेंटला बॉलला स्टॉप केलं तिथे खेळाडूंना. टीमची धावसंख्या आपण 8 पाहतोय. धाव फलकावरती 3 बॉलचा खेळ झालाय. फुल टॉस बॉल ऑफ साइडला मयूर घरात. त्याच्यासाठी मेजवानी आहे. लॉलीपॉप चेंडू आणि तितक्याच चांगल्या प्रचंड ताकदीने ऑफ साइडला भिडकावून दिलाय. षटकार. एवढीशी चूक आता माग पडली. कॅच सोडली होती या खेळाडूची. पाहता त्या जीवनदानाची रासलीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय फलंदाजी आणि काय आपण पाहतो फटकेबाजी या खेळाडूची. स्ट्राइक एंडला आपण पाहतो खेळाडू तयार आहे. द विकेट. हाही बॉल आता इथे टार्गेट केलं जाईल मिड विकेटला. आडवा बॅटनं इम्पॅक्ट टाकणारा हा फटका. सुंदर फटकेबाजी. धावा येत आहेत 6. गुडना टेक तमाशा देख. पूर्ण बॉडीचा वेट पायांवरती ट्रान्सफर. त्यानंतर बॅट स्विंग भरपूर छान पाहायला मिळाला. इजा होण्याची देखील शक्यता होती कारण पाय थोडासा आपण पाहतोय मुरगळला होता तिथे खेळाडूचा पा लास्ट मोमेंटला. त्यानंतर दुसऱ्या पायांवरती वेट दिला. हे चांगलं झालं कारण हा एक सध्याच्या घडीला इम्पॅक्टेबल खेळाडू आहे. प्रत्येकी संघाच्या शेवटच्या एंट्रीज आपण पाहतात थोड्याशा बाकी आहेत. त्यामुळे सगळ्यांना शेवट चांगला करायचा आहे. आजच आपण वावेघर नाईटच्या देखील लॉट्सला पाहिलं. ते पार पडले कालच्या रात्रीमध्ये. हा चेंडू लेग स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा बॉल आहे. पंच बॉलचं सांगतायत व्हाईट बॉलचा कॉल आहे. अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. 100%. 21 धावा धाव फलकावरती. डेच्या स्पर्धांना थोडंसं लिमिट आता आलंय आणि आता आलंय एंडिंग सेशन मध्ये. नेक्स्ट इयर मला तर वाटतं की डेच्या स्पर्धा खूप कमी होतील. परंतु या परिसरामध्ये ज्या नाईट स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्या आयोजकांना खरंच सॅल्यूट करणं गरजेचं आहे. कारण 100 किलोवॅटचा जनरेटर तोही आपण पाहतो ते अगदी डिझेलवरती चालवतात आणि त्यामध्ये लाईट ही सुविधा सध्या इकडे नाहीये कारण 2 फेज मीटर नाहीये. त्यामुळं या ज्या नाईट स्पर्धा आहेत या परिसरातील सगळ्या त्या आपण पाहतो डिझेल खपतनुसार चालतात. आणि नितीन सांगतात डिझेल त्यांना धरणामधून मिळतो तिकडे खाण्यात. नाही असं नाहीये. म्हणून मी म्हणेन की आयोजकांचं कौतुक करणं गरजेचं आहे. अंकुश वाघ 17,000चा गल्ला आजचा झाला आहे. नाही आजचा गल्ला 17,000 आहे. टोटल काउंट सांगितलं आय थिंक त्यांनी. म्हणून वडापाववाले सेट आहेत. चहावाले तर सेट आहेत हे तुम्हाला कळलंच असेल. आता वडापाववाले पा चहावाले आपल्या तालावरती अख्ख्या दुनियेला नाचवतात सध्या. नरेंद्र मोदी हे नाव आपल्या सर्वांना परिचयाचं आहे. आणि अजून एक माणूस इथं आहे जो बोटांवरती सगळ्यांना नाचवतो. ते आमचे डिस्क जॉकी नितीन भाई पाटील. नितीन डीजे कशी बोटं फिरवतील त्या यंत्रणेवरती आणि कुठला गाणी कधी आणतील की अगदी प्रेक्षक दिवाने होतात त्यांच्या त्या कलेचे. यॉर्कर लेनचा बॉल खोलात टाकले बॉलला. हाच मी म्हणेन एक्सपिरियन्स राहुलभाई पाटील यांच्याकडे. आयवेर आपण पाहतोय परिधान करून ते गोलंदाजी करतात. चुकून जर हा किंबहुना पडला तर नो बॉलच्या शक्यता होण्याच्या शक्यता आहे. टोटल धावा धाव फलकावरती 22 मित्रा. 22-0चा लॉस. 38चा पाठलाग. 17 मध्ये 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ऑन साइडला खेळलेत. गॅप मधून आपण पाहतो फटका मारायचा प्रयत्न. फिल्डर तिकडे अवेलेबल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं स्टॉप केलं. नॉन स्ट्राइक एंडला डेंजर एंडकडे सूरज होते. आतापर्यंत सूरज एकही बॉल खेळला नाहीये. मयूर घरात छान आपण पाहतोय खेळी करताना मैदानामध्ये पाहायला मिळाला.
8 मध्ये 23 वरती तो खेळतोय मैदानामध्ये सध्या. 24 धावा धावफलकावरती आहेत. 0चा लॉस. त्यामुळे सलामीची जोडी मैदानामध्ये चांगल्या दाटणीने आणि चांगल्या घाटणीने मैदानामध्ये खेळत असताना 38चं टार्गेट. हा बॉल समोर आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची रन घेण्याचा प्रयत्न नाही आहे तिकडे. टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 24 झाल्यात. 14 पासून दूर आहेत विजयापासून. दुसऱ्या फेरीमधून जिंकणारा संघ थेट आपण पाहतो सुपर 12 साठी क्वालिफाय होईल आणि शेवटच्या रात्रीमध्ये त्यांचा सामना असणार. आतापर्यंत आपल्याला आपण पाहतो 4 संघ मिळालेत. पहिल्या दिवसामध्ये 3, आजच्या रात्रीमध्ये श्रीराम चिंचवली आणि त्यानंतर आता इथून जिंकणारा संघ सुपर 12 साठी क्वालिफाय होणारा संघ मिळेल. हे जरूर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि तो 5वा संघ असणार आहे. 6वा संघ पुढील मॅच मधून मिळणार आहे. म्हणजे अर्धा पल्ला आपला इथे निश्चित होईल 2 दिवसांमध्ये. एक चांगला फॉर्मॅट आलाय. ऑनला खेळलेत बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये मयूर गरजच्या बॅट मधून आपण पाहतोय हा तेवढाच धमाकेदार आणि दिमागदार षटकार. खूप छान फलंदाजी मयूर घरत वेगळ्याच लयमध्ये असतो आहे. काय खेळतोय पा. हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 1 रन घेण्यासाठी पहा तिकडे फिल्डर जोरानं निघाले. जोरखशी 1 रन. सूरज अगदी आपण पाहतोय चांगल्या रनवेनं पोहोचला. 1 धाव तिकडे आपल्याला पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात ही धाव आहे का म्हणजे. येस थोडा सिरीज साठी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे या इशारे आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. येस थँक्यू. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निघू मध्ये आय थिंक हा राडा झाला होता. हा फटका सूरज आणि सूरजच्या बॅट मधून आपण पाहतो हा फटका पाहायला मिळतो. जसा फटका लगावला गेला शाबास आवाज आला. कारण हा जो फलंदाज हा देखील चांगल्या दाटणीचा फलंदाज आहे टीमचा. थोडेसे आतमध्ये आले होते आणि पहा त्यानंतर स्टँड अँड डिस्पॅच मिशांना ताव देणारा खेळाडू. सूरज मुस्टॅच मॅन. पहा त्याची आपण फोटोकृती कशी आहे शिवकर संघाचा. मुस्टॅच मॅन आहे. चांगला खेळाडू आहे टीमचा. अर्धशतकीय केले आपण पाहतो या सीझन मध्ये त्यांना दिली संघासाठी. अनेक सामने आपण पाहतो त्याने जिंकवलेत आपल्या वैयक्तिक खेळच्या माध्यमातून. त्यामुळे हाही तेवढाच चांगला फलंदाज राहिला. 1 धावेपासून दूर आता इथे टीम शिवकर आपल्याला पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती टोटल 37. वैयक्तिक मयूर गरजच्या 29. 1 रनच्या आता गरज आहे जिंकण्यासाठी. नो बॉल तिथे जिंकले आणि त्यामध्ये हा चौकार. धावा मिळतील 5. इथून जाईल टीम पुढे. टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतोय या 5 न विजयाच्या समीप पोचले असता